हाय, नमस्ते सगळ्यांना. मी 1 मिनिट थांबतेय आणि लिंक शेअर करते माझ्या ग्रुप्सवर. ओके, गिव मी अ मिनिट. हाय, सो मी 1 मिनिट देते सगळ्यांना. हाय दीपक, माझा आवाज येतोय? मी असं अज्युम करते की माझा आवाज येतोय. ओके, सो थँक्यू सो मच. हळूहळू लोक जॉईन होतील आणि तोपर्यंत कसे आहात? तुम्हाला इंडिपेंडन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आता 2 दिवसातच आहे स्वातंत्र्य दिन, त्याच्याबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि होपफुली तुम्ही सेलिब्रेट करत असाल, फ्लॅग हॉस्टिंग करत असाल, झेंडा वंदन करत असाल वगैरे वगैरे. हाय मयुरी, माझा आवाज येतोय? ओके, आय बिलीव्ह माझा आवाज येतोय. आणि आज आपण भेटलो आहोत खूप खास कारणासाठी, खास गोष्टीसाठी, खूप छान असा टॉपिक डिस्कस करण्यासाठी की आपल्याला खूप काही करायचं असतं आयुष्यात, खूप काही मिळवायचं असतं. म्हणजे आपले ॲम्बिशन्स खूप असतात, राईट? आणि जेव्हा आपण असा विचार करतो की जे मी आत्ता करते ते माझ्यासाठी पुरेसं नाही आहे किंवा ते मला एक सॅटिस्फॅक्शन देत नाही आहे, आणि जेव्हा आपण विचार करतो किंवा जेव्हा आपल्याला असं जाणवतं की अरे मी काहीतरी मोठं अचीव करू शकते किंवा मला मोठं अचीव करायचं आहे, तर मोस्ट ऑफ द टाईम आपला हा विचार, म्हणजे आपण काहीतरी विचार केलेला असतो की आपल्याला हे काहीतरी करायचं आहे आणि हे मोठं होऊ शकतं किंवा मी मोठं असं काहीतरी करू शकते, पण आपण स्वतःला ती परमिशन देत नाही. का? कारण खूप साऱ्या गोष्टी असू शकतात की सोशल कंडिशनिंग एक खूप मोठी गोष्ट असू शकते ह्याच्यामध्ये. आणि किंवा काही जरी नसलं तरी ज्या गोष्टी आपण आपल्याबरोबर मारतोय, म्हणजे जी गोष्ट मी मला सांगतेय ती गोष्ट मला किती अफेक्ट करतेय ह्याच्यावर पण खूप साऱ्या गोष्टी अवलंबून असतात. जसं की बऱ्याच वेळा असं होतं की सपोज तुम्ही जॉब करताय किंवा सपोज तुम्ही आता हाऊसवाईफ आहात किंवा तुम्ही काहीतरी करताय, तर छोटा बिझनेस आहे, पण तुम्हाला माहिती असतं की तुमचं पोटेन्शियल जे आहे ते ह्याच्यापेक्षा जास्त आहे, राईट? तर हा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा तुम्हाला माहिती असतं की तुमचं पोटेन्शियल आहे आणि तुम्हाला माहिती असते की मला काहीतरी करायचंय, तर म्हणजे जी ॲक्शन स्टेप आहे तिथपर्यंत आपण का अडखळतो असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कॉमेंट्समध्ये मला सांगू शकता. खूप सारे लोक जॉईन झाले. मयुरी, वैशाली, अजून लक्ष्मी, ज्योती, थँक्यू सो मच सगळ्याजणी फॉर बिईंग हिअर. आणि तुम्ही जेव्हा आपण असा विचार करतो, म्हणजे माझा हा प्रश्न आहे तुम्हाला, की जेव्हा आपण विचार करतो की मला खूप काही करायचं आहे किंवा मी खूप काही करू शकते, तर कोणती अशी गोष्ट आहे जी तुम्हाला आत्ता थांबवतीये ते करण्यापासून? हाय लक्ष्मी. सो
मला जोपर्यंत उत्तर येत आहेत ऑडियन्सकडून तोपर्यंत मी कंटिन्यू करेल. हाय अनघा. अच्छा येस. हाय कोमल. Okay. So Lakshmi, this live is in Marathi. I understand you don't know Marathi, but my question was, if you know you're capable of more, then what is that one thing which is stopping you right now? Why are you not able to take action? Hi Samrat. सो म्हणजे जर आपल्याला माहिती आहे की मला काहीतरी मोठं करायचंय, तर मी का करत नाहीये? तर मला आता अशी कोणती गोष्ट आहे की जी थांबवतीये मला ते मोठं करण्यासाठी? फिअर. येस. सो what is fear for you? What kind of fear is it? What do you fearful about? म्हणजे जर आता ही लक्ष्मी आहे, ती म्हणतीये की मला भीती वाटते की मी नाही करू शकत आहे. तर मग ही जी भीती आहे ती कशाची भीती आहे? जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपण नक्की कशाला घाबरतोय? म्हणजे जेव्हा आपल्याला कळतंय की अरे मला भीती वाटतेय की मी नाही स्टेप घेऊ शकत आहे, किंवा लोक काय म्हणतील याची भीती, किंवा मी करू शकेल की नाही याची भीती, मी चालू तर करेल पण मी शेवटपर्यंत ते टिकवू शकेल की नाही याची भीती. अशा खूप साऱ्या भीती आपण ऑलरेडी जगत असतो डे टू डे लाईफमध्ये. आणि जरुरी नाहीये की ह्या आपल्याला ज्या फिअर आहेत, ज्या भीती आहेत, किंवा आपल्याला जे हेजिटेशन आहे ते खरं आहे. म्हणजे तुम्ही ऑलरेडी कॅपेबल आहात हे तर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला काहीतरी मोठं करायचं आहे, किंवा तुमचं बिझनेस वाढवायचा आहे, जॉब चेंज करायचा आहे, किंवा नवीन करिअर सुरू करायचं आहे, किंवा हाऊसवाईफ आहे आता मला जॉब करायचा आहे, किंवा छोटा बिझनेस सुरू करायचा आहे. जेव्हा आपण हा विचार करतो मला काहीतरी करायचं आहे, आणि आपण मे बी आपले ऑप्शन्स असतात की XYZ, किंवा जॉब, बिझनेस, किंवा अजून काहीतरी वेगळं, तेव्हा आपल्याला असं वाटत असतं की हे मी करू शकेन, म्हणून हा ऑप्शन असतो आपल्याकडे. आणि जेव्हा आपल्याकडे ऑप्शन असतो एकापेक्षा जास्त, तेव्हा कन्फ्युजन असतं. जर माझ्यासाठी बिझनेस चालू करणं हा ऑप्शन नाही आहे, तर जॉब करणं हा ऑप्शन आहे, किंवा जॉब पण नाही करू शकत आणि बिझनेस पण नाही करू शकत, असे दोन्ही ऑप्शन नाही आहेत. तर मग ते कन्फ्युजनवाली जी स्टेट आहे त्या स्टेटमध्ये आपण काय करतो? तुम्ही काय करता कन्फ्युजनवाल्या स्टेटमध्ये? तुम्ही कॉमेंटमध्ये सांगू शकता इफ दॅट इज पॉसिबल. जेव्हा आपल्या मनात काहीतरी चालू असतं आणि आपल्या मनात जे चालू असतं आणि जे ॲक्शनमध्ये आपण करू शकत नाही, जोपर्यंत आपल्या मनाला, आपल्या मेंदूला क्लॅरिटी मिळत नाही तोपर्यंत आपण ॲक्च्युली ॲक्शन घेऊ शकत नाही. आणि जोपर्यंत आपण ॲक्शन घेत नाही तोपर्यंत